शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा दाखल झालाय। गायकवाड यांच्या गळ्यातल्या लॉकेटबद्दल त्यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला। त्यावेळी 1987 मध्ये आपण एका वाघाची शिकार केली होती आणि त्याच्या दाताचं हे लॉकेट आहे असं गायकवाड यांनी सांगितलं होतं। आता याच वक्तव्यामुळे गायकवाड यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्या गळ्यातलं वाघाच्या दाताचं लॉकेट जप्त करण्यात आलंय आणि देहरादूनच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलंय। प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच गायकवाड यांच्यावर पुढची कारवाई केली जाणार आहे। तो वाघ दात आहे काय त्याचं नेमकं हे थोडंसं आपल्याला 1987 ला मी त्याची शिकार केली होती आणि तो दात काढला। 1987 ला भाऊंनी वाघ अख्खी बिबट्या वाघाची शिकार केलेली आहे आणि त्याचा तो दात त्यांनी या ठिकाणी बिबट्या तर मी असंच पळवायचं। विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून त्यांच्या गळ्यात असलेला वाघाचा दात जप्त करण्यात आलेला आहे। सदर जप्त केलेला दात हा वैद्यकीय तपासणीसाठी वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून येथे पाठवण्यात येत आहे। तिथल्या प्रयोगशाळेचा निष्कर्ष आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे।